नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि हा सण 3 दिवसांचा सण असतो. तर पहिल्या दिवशी येते ती म्हणजेच भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात, ज्यालाच आपण कर असे देखील म्हणत असतो. तर भोगी हा सण आपण साजरा कसा करावा, त्याचे महत्त्व काय, कोणते उपाय या दिवशी करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपले भोग कमी व्हावे यासाठी हा भोगी सण आहे आणि देवीने शंकरासुराचा या दिवशी वध केला होता आणि म्हणूनच संक्रांत हे नाव पडले. त्यासोबतच किंक्रातीच्या दिवशी किंक्रासुराचा वध देखील देवीने केला होता आणि या दोघांचेही भोग संपले होते भोगीच्याच दिवशी आणि म्हणूनच या भोगीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील जे वाईट भोग आहे त्याचा नाश व्हावा, ते भोग कमी व्हावे म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मकर संक्रांती किंवा पौष महिना हा सूर्य उपासनेचा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये सूर्याची उपासना करायची असते. भोगीच्या दिवशी आपले भोग कमी व्हावे, त्याची तीव्रता कमी व्हावी आणि आपले जे संकट आहे, जे भोग आहे त्याचा नाश व्हावा म्हणून भोगीच्या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे असते. तर बघा, या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची असते. तर यामुळे आपल्याला ऋतू बाधत नाही असे देखील म्हटले जाते. त्यानंतर भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे असते. अर्घ्य अर्पण करताना ओम गृह्णी सूर्याय नमः या मंत्राचे पठण करायचे असते आणि अर्घ्य हे आपल्याला पितळाच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं असतं. त्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, एक फूल आणि पांढरे तीळ चिमूटभर टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे असते. उपभोग भोगण्यासाठी काही चांगलं मिळावं यासाठी आपले दोष कमी व्हावे लागतात आणि पितृदोष हा सर्वांनाच असतो आणि जरी नसला तरीही पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या काही गोष्टी कराव्या लागतात. भोगीच्या दिवशी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रम हे तुम्ही ऐकू शकता किंवा पठण देखील करू शकता. त्यानंतर या दिवशी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आपले भोग कमी करण्यासाठी सेवा या अवश्य कराव्यात. भोगीच्या दिवशी पितरांची सेवा देखील करणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12च्या वेळेस तुम्ही सेवा करू शकता. त्यासोबतच पितृस्तुती स्तोत्रम, तर ही देखील सेवा आपल्याला करायची असते. तर ही सेवा सकाळी स्नान झाल्यानंतर देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला ही सेवा करायची असते. पितरांच्या नावे कावळ्याला या दिवशी घास देखील तुम्ही ठेवू शकता. पंचमहायज्ञ देखील करू शकता. तेही शक्य नाही तर तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला दुपारी 12ला एक दिवा लावू शकता किंवा संध्याकाळीही लावू शकता. पण 12ला दुपारी लावलं तर अतिउत्तम. आणि जो तुम्ही 12ला दुपारी लावणार तर तो कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये 2 वातींची एक वात आपल्याला करून लावायची आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला 2 लवंग आणि चिमूटभर काळे तीळ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर पितृ अष्टकम आपल्याला पठण करायचे आहे. तर हे तुम्ही 51 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा, जितकं जमेल तितक्या जास्त वेळा तुम्ही पठण करू शकता. दिवा शांत झाला की तो तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. ज्यांना दुपारी हा दिवा लावणं शक्य होणार नाही तर त्यांनी संध्याकाळी लावला तरीही चालेल. पितरांना स्मरण करून दिवा हा आपल्याला लावायचा आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा. आणि दिवा हा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे. म्हणजेच घरातून आपण जेव्हा बाहेर जाऊ तर तेव्हा आपली डावी बाजू आणि बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये येऊ तर तेव्हा आपली उजवी बाजू, तर या दिशेला, या बाजूला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर आवर्जून तुम्ही या दिवशी काही उपाय आणि यासोबतच दुपारी 12 वाजता हा दिवा तुम्ही लावा किंवा दुपारी जमणार नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील लावा आणि दिव्यामध्ये 2 लवंग आणि काळे तीळ टाकायला विसरू नका. तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील तर ते दूर होतील आणि आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळेल. पितृदोष देखील कमी होण्यास मदत होईल.